पर बाह पर राम की जय राज है, राम की जय राज है, राम की जय राज है। अंश पर कन्याजमी कंस पर धूमनिच्छ पंच पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। नमस्कार, माझ्या सर्व रसिक मित्रांना माझा जय श्री कृष्ण। आजचे आपले हे पुष्प 7वे आहे शिवायन या शिवाजी महाराजांवर आधारित चरित्र कथेचे आजचे 7वे पुष्प आपण बघणार आहोत, आज सादर करतो आहोत। त्यापूर्वी मागच्या पुष्पात आपण काय झाले हे बघूया। मागच्या भाग 6वा शिवायांमध्ये आपण आपला चरित्र नायक त्याचा आपण जन्म घेतलेला आहे। अशा या परमपराक्रमी पुरुषोत्तमाचा जन्म शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर कदाचित थोडीशी पुनरुक्ती होईल, परंतु त्याच्यामध्ये कथाभाग एकसारखा राहण्यासाठी हे मागील भागातलं थोडंसं आपल्याला घ्यावं लागतं। तर शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता प्रसूत होऊन त्यांना एक छान बाळ, अत्यंत पराक्रमी बाळ, बाकी त्यांची कुंडली आणि हे आपण मागल्या भागात घेतलं आहे। त्यांची कन्या रास होती, काय काय कन्या राशीचे गुण असतात ते आपण सगळं मागच्या भागात बघितलेलं आहे। त्यांचं बारसं झालं आणि त्यांचं नाव त्या शिवनेरीवरची जी कुलदैवत होतं तिचं नाव शिवाई, आणि त्या शिवाईवरून जिजामातांनी नवस केल्यामुळे आणि तिला सांगितल्यामुळे की तू जर मला पुत्र दिला तर मी त्या पुत्राला देवी तुझं नाव देईन, आणि त्यांनी या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं। बारसं झालं आणि त्याच्यानंतर आजच्या भागात आपण बघूया काय काय पुढे आहे ते मी तुम्हाला सांगतो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। बोला गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आजचा हा 7वा भाग, याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नवीन मूल येतो। हो, प्रत्येकाला नवीन बाळाचं आकर्षण असतं। प्रत्येक घराला आई बापांना नवीन जे बाळ येतं त्याचं कौतुक असतं, त्याचं स्वागत होतं। साध्या घरांमध्ये होतं तर हे तर राजाच्या घरचं बाळ होतं। महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या घरी आलेलं बाळ होतं हे। या बाळाचं अगदी समयोचित ज्याप्रमाणे राजांच्या घरच्या लेकरांचं कौतुक होतं तसं यांचं कौतुक झालं। यांच्या बारशाच्या स्नानाकरता वेगवेगळ्या ठिकाणाहून पवित्र सगळ्या नद्यांचे, कृष्णा, कावेरी, गंगा, भीमा, तापी, वर्धा, सगळ्या नद्यांचे पाणी अवभृत करण्याकरता आणलं गेलं होतं।
मल्हार भट उपाध्यायांनी सांगितलं की अरे बाबा सगळ्यांनी बरोबर व्यवस्थित आणा, प्रत्येकाला छोट्या छोट्या कळशा भरून दिल्या होत्या आणि त्यांनी समुद्रापासून तर सगळ्या नद्यांचे पाणी त्या बाळाला बारशाच्या वेळेला आंघोळी करता आणले होते. त्यावेळेला मल्हार भट उपाध्याय म्हणाले की म्हणजे सगळं आणलं पाणी तुम्ही, पण ही जी गंगा आणली ही तुम्ही प्रयागची गंगा आणली तिकडची, जिला भगीरथी गंगा असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो, जी भगीरथाने खाणी आणली. पण इथे सांगायचा मुद्दा हा की ते म्हणाले भगीरथाची तर गंगा आहेच, कावेरी आहे, गंगा आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे, चंद्रभागा आहे, सगळ्या नद्या हे गंगेचंच रूप आहे. नर्मदा आहे, नर्मदेचेही पाणी आणले. नर्मदा म्हणजे त्यांचं नाव शिवाजी, शिवाचीच अत्यंत पवित्र आणि शिवाला अत्यंत पवित्र वाटणारी नदी म्हणजे नर्मदा, तिचंही पाणी आणलं सगळ्यात. त्यामुळे एक पाणी राहिलेलं आहे आणायचं, ते मात्र घेऊन या. ते आलं की हा समारंभ सोहळा संपन्न होईल. तर विचारलं त्यांना लोकांनी की कुठलं पाणी हवं आहे तुम्हाला महाराज, सांगा, आपण तुम्ही जे जे सांगितलं ते तर आणलंय. तर ते म्हणे नाही, मी ज्याला पाठवलं तो अजून आला नाही म्हणे, ते जवळ असूनही तो अजून आला नाही. तर त्यांनी सांगितलं होतं की नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे आणि त्या त्र्यंबकेश्वरला ही गंगा, हिला भागीरथी गंगा म्हणत नाहीत, ही आहे गौतमी गंगा. त्याची वेगळी कथा आहे खूप, आपल्याला त्याच्यात काही जायचं नाही. ही गौतमी गंगा जिथे कुशावर्तामध्ये स्वतः शंकर महाराजांनी, शंकरांनी अडवली म्हणून त्या तिथून तिचं पाणी आणलं गेलेलं आहे. गणपतीच्या मुळे आणि गौतम ऋषींच्या करता म्हणून ही गंगा पृथ्वीवर आणल्या गेली. आपल्याला पौराणिक कथांमध्ये आज जायचं नाही. तर ही गंगा लक्षात घ्या मित्रांनो, भगीरथी गंगा एक आणि गौतमी गंगा दुसरी, जी त्र्यंबकेश्वरला कुशावर्त नावाचं कुंड आहे, त्या कुंडामधले पाणी त्यांना या बारशाच्या करता मुलाच्या अंगावर आंघोळ टाकायला पाहिजे होतं म्हणून ते आणवलं गेलं. मित्रांनो, एवढ्या सगळ्या शुभ आणि एवढ्या सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी आलं. त्या गुरुजींना माहित होतं का हो की या जितक्या सगळ्या नद्यांचे पाणी आणलेले आहेत त्या नद्यांच्या मध्ये या पुरुषोत्तमाच्या, हा जो बाळ आहे सध्या, अहो याच्या घोड्यांच्या सगळ्या टापा याच्या सैन्याच्या, याच्या घोड्यांच्या त्या नद्यांच्या पाण्यामध्ये भिजणार आहे आणि त्या नद्यांना पवित्र करणार आहे या आपल्या घोड्याच्या टापांनी हा पुरुष. हे त्यांना त्यावेळेला थोडीच माहित होतं. कुंडली मांडल्यावर त्यांनीच सांगितलं, बाकीचे गुण सांगितले, सगळं सांगितलं. पूर्ण परगण्यामध्ये, पूर्ण शिवनेरीच्या आसपासच्या गावांमध्ये 36-40 गावं त्याच्या आसपास होते. त्याच्यामध्ये मागच्या भागातही मी सांगितलं की साखऱ्या वाटल्या गेला. साखऱ्या म्हणजे बत्ताशे. काही निमंत्रितांना साखरे दिली, सगळं व्यवस्थित झालं. पण काही काही भाग नशिबानीच घ्यावे लागतात हो. इतका चांगला क्षण, आनंदाचा क्षण, मांगल्याचा क्षण, सौभाग्याचा क्षण हे फक्त जिजामाताच अनुभवू शकली. मग आमच्या बाळराजांचे पिताश्री कुठे होते? काही काही वेळा अनेक गोष्टी, मी तर माझा दैवावरती मित्रांनो बराचसा विश्वास ठेवावा. नुसत्या कर्तृत्वानीच गोष्टी घडत नाही, तुम्हाला दैवाची पण साथ लागत असते, हे पक्क लक्षात ठेवा. माझ्या या विधानावर काही अंधश्रद्धा निर्मूल झाले, याच्यावरती काही विरोध करण्याची शक्यता असू शकते. परंतु अत्यंत नम्रतेने, विनम्रतेने मी म्हणतो की नुसत्या कर्तृत्वाने होत नाही. कर्तृत्वाबरोबर दैव, प्राक्तन तुमच्या जर सोबत असेल तर ती गोष्ट पूर्णत्वाला जाते. याची उदाहरणे मी पुढे देईन आपल्याला. असो, तर त्यावेळेला शहाजीराजे तिथे नव्हतेच.
शिवनेरीवर नव्हते काय, ते त्यावेळेला एका अत्यंत पराक्रमी आणि अतिशय विध्वंसक अशा दर्याखान रोहिला पठाण जो होता, जो शहाजहानशी दगाबाजी करून शहाजहान बादशाला विरुद्ध बंड करत होता आणि तो बऱ्हाणपूर पर्यंत येऊन ठेपला होता. त्या बऱ्हाणपुराला त्यांना त्या रोहिल्याशी बरंच झगडावं लागलं, त्याच्याशी युद्ध करावं लागलं. त्यावेळेला तिथे होते आणि युद्धावर असताना जो सांडणी स्वार होता, सांडणी स्वार म्हणजे उंट स्वार म्हणतात, पण हा सांडणी स्वार म्हणतात, पण हा घोडेस्वार होता, यांचा निरोप्या शिवनेरीहून निघाला आणि तिथे पोहोचून त्यावेळेला काही तो एकटाच गेलेला नसतो. त्यावेळची ही पोस्टमनची पद्धत होती की दर 10 किलोमीटर नंतर किंवा त्यावेळेला किलोमीटरमध्ये मोजल्याने जायचं, एक योजन घोडा फेकला म्हणजे घोडा ज्या वेळेला थांबेल, साधारणतः 1 योजन म्हणजे अंदाजे आताच्या भाषेत म्हणजे साधारणतः 8 ते 10 मैल म्हणजे 18 किलोमीटर. 18 किलोमीटर जाऊन तो जातो आणि तिथून दुसरा तसाच घोडेस्वार अजून 18 मीटर जातो. अशा रीतीने ती खबर आणि पत्र ज्या व्यक्तीला द्यायचं असेल त्या व्यक्तीला दिलं जातं. मित्रांनो, शहाजीराजांना फार खुशी झाली. त्यांनी आपल्या गळ्यातला जो अत्यंत किमती हार होता तो त्या निरोप आणणाऱ्याला दिला आणि सगळ्या शिबिरामध्ये त्यांच्या आनंद होता की आपल्याला नवीन राजा आलेला आहे. खरं म्हणजे या बाळाच्या आधी त्यांचे मोठे बंधू होतेच की, परंतु हे बाळ होण्याचा आनंद इतका का झाला शहाजीराजांना की त्यांचा थोरला पुत्र संभाजीराजे हे त्यांच्या बरोबरच असत. ते वयाने मोठे होते, जरा मोठे म्हणजे त्या काळच्या भाषेत मोठे, आजच्या काळात तो तरुणच होता. त्यांच्या नंतरची 4 मुलं शहाजीराजांना आणि जिजामाताला दुर्दैवामुळे म्हणा, दैवामुळे म्हणा, नशिबामुळे म्हणा, प्रार्थनामुळे म्हणा ही गमवावी लागली. ते काही त्या मुलांना वाचवू शकले नाहीत. त्या काळी रोगराई पुष्कळ असायच्या, त्याच्यामध्ये कदाचित त्यांचा अपमृत्यू झाला असेल, पण त्याच्यानंतर त्यांना एकच पुत्र होता म्हणून नेहमी त्यांना खंत असायची की मला एकच पुत्र आहे, माझ्या वंशाचं कसं होणार, काही झालं तर म्हणून हा नवीन बाळाचा जन्म झाल्यावर त्यांच्या उत्साहाला अगदी उधाण फुटलं होतं. शहाजीराजे अतिशय आनंदात होते आणि सगळं शिबिर आनंदात असल्याने त्यांनी सगळ्या शिबिराला तिथे बक्षिस दिले, पैसे वाटले, मेवा वाटला, जे काय त्यावेळेला शक्य होतं त्या तिथे आपल्या घरापासून दूर असूनही त्यांनी कर्तव्यनिष्ठेत कधी भोसले कुळ कमी पडलं नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. त्यांची लढाई तिकडे चालू झाली. मग आपल्या इकडे काय झालं, बाळ काय करत होतं, तर सगळे बाळ जशी वाढतात तसे हे बाळ वाढत होतं. इतक्या लहानग्या बाळाला आपले वडील कोण किंवा कोण काय हे कधी समजत नसतं. हो, त्याला फक्त आईचा मायेचा स्पर्श कळतो. त्याच्या लहान बाळाच्या डोळ्याची जी दृष्टी आहे ती पण मोठ्या माणसांसारखी किंवा तरुणांसारखी नसते. जास्तीत जास्त 3, 4, 5 फुटावरचं त्यांना ओळखू यायला लागतं ते 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यानंतर. तोपर्यंत बाळ फक्त स्पर्श ओळखतं आईचा, तिच्या स्तनांचा स्पर्श ओळखतं, तिचा स्तन्याचा स्पर्श ओळखतं, त्या दुधाचा वास येतो त्याला आणि तेवढं ते ओळखतं, पण बाकी काही त्याला ओळख नसते. हा बाळ अंगागुणाने रुपड्याने आता काय लौकिक काय सांगायचा, अहो उत्कृष्ट बाळ होतं ते, जणू दुसरा गोपाळ कृष्णच जन्माला आलेला आहे. इतका चांगला, इतका सुदृढ, इतका हसरा आणि इतकं चांगलं बाळ ते त्या शिवनेरीवर वाढत होतं.
वाढता 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 बाकीचे सगळे जे त्याचे टप्पे असतात, पहिले कुशीवर वळतो, मग बसायला लागतो, मग रांगायला लागतो 8व्या 9व्या महिन्यात, 9व्या 10व्या महिन्यात दात यायला लागतात, त्याला दात आले की त्याला बाकीचे त्रास होतात, पातळ परसाकड होते, तिथे सगळे वैद्य होते त्यांची काळजी घेण्याला. ते सगळे या बाळाचं कौतुक, त्या बाळाचं अप्रूपच होतं ते बाळ. म्हणजे काय साधं सुद्धा बाळ होतं का की कौतुक होणार नाही त्याचं? असं ते वाढत होतं. आणि महाराज तिकडे रोहिला दर्याखान पठाणाशी युद्ध करण्यात गुंतलेले होते. त्याला नामोहरम करायचं म्हणजे त्याच्याजवळ चांगली मोठं सैन्य होतं त्याच्याजवळ. यांच्या जवळ लढायला गेले होते हे शहाजहानच्या हुकमावरनं. त्यावेळेला लक्षात घ्या, शहाजी राजे हे मुघलांचे 5000 मनसबदार होते तिकडे. आणि शहाजहानचा आदेश आल्यामुळे ते त्या रोहिला खान पठाणला नमवण्याकरता गेले. आणि असं युद्ध करता करता एक दिवस फतेह म्हणजे सरशी म्हणजे जय हा त्यांच्या पदरात पडला आणि ते रोहिला खान पठाणला हरवलं त्यांनी. आणि ते निघाले. एवढ्या याच्यात त्यांचे जवळपास 7 महिने निघून गेले. आणि मग त्यांना वाटलं की नाही, प्रथमतः आपण शिवनेरीवर जायला पाहिजे, आपल्या पत्नीची भेट घ्यायला हवी. सगळ्यात महत्वाचं, पुत्रमुख बघण्याचं सुख ते बापाला काही फार सुखवून जातं बघा, की माझं रक्त हा माझा बिंदुवारस आहे. इथे लक्षात घ्या कृपा करून, बिंदुवारस. बिंदुवारस म्हणजे जो रक्ताचा असतो तुमच्या स्वतःचा असतो. 2 प्रकारचे वारस शास्त्र सांगतात बघा. एक बिंदुवारस म्हणजे जो पित्यापासून मुलगा झालेला असतो, त्याच्या आईपासून, पिता आणि आई यांच्या मिलनातून जो पुत्र होतो, आणि त्या पुत्रापासून जे मग वारसदार होतात, जे पुत्र होतात, नंतरचे नातू होतात, पणतू होतात, खापर पणतू होतात, त्या सगळ्यांना बिंदुवारस म्हटलेला आहे. आणि गुरु आणि शिष्यापासून जे शिष्य तयार होतात, त्यांच्या पहिल्या शिष्यापासून नंतरचे अनेक शिष्य तयार होत जातात. गुरु गेल्यानंतर तो शिष्य आपल्या खाली अनेक शिष्य तयार करतो आणि ती साखळी शिष्यत्वाची चालू राहते. यालाही वारसच म्हटलं आहे, वारसा हक्कच म्हटलं आहे. हे साधारणतः गायकीच्या घराण्यात, मल्लांच्या घराण्यात, कुठल्याही क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य हे नातं असतं त्याला नादवारस म्हणतात. हे कृपा करून लक्षात घ्या. इथे तर बिंदुवारस होता म्हणजे स्वतःच्या रक्ताचा. शहाजी राजे तिथून भरधाव निघाले आणि थोड्याच काळात शिवनेरीला येऊन पोहोचले. शिवनेरीला आल्यावर तुताऱ्या वाजल्या, त्यांचं स्वागत झालं. नुसताच राजा आला तरी स्वागत होतं. हे तर एका मोठ्या बंडखोराला नमवून आले होते आणि पराक्रमाची शर्त करून त्याला पराभूत करून आलेले होते, पिटाळून आलेले होते त्याला. असे हे राजे आल्यानंतर काय स्वागत. दैव दुर्लभ सोहळा होता तो शिवनेरीवर. प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या घरच्याच माणसांनी विजय केलेला आहे. प्रत्येकाला असं वाटत होतं, या राजे घरी या, पायधूळ जाळा, या राजे या राजे, असं चालू होतं. महाराजांना कुठे उसंत होती पण. एक लक्षात घ्या, जे साधे तुमच्या आमच्यासारखे असतात त्यांना भरपूर वेळ असतो कौटुंबिक सुख मिळण्याचा. परंतु ज्यांचं पहिलं लग्न तलवारीशी झालेलं असतं, ज्यांची पहिली पत्नी ही तलवारच असते, जी खऱ्या पत्नीची ती सवत असते तलवार, अशा लोकांना सहजासहजी कुटुंब सहवास, सुख सहवास लवकर प्राप्त होत नाही, लवकर मिळत नाही. राजे काय मोठ्या नवलाईची गोष्ट होती. आयुष्यात प्रथमतःच 8-10 दिवस एकसारखे एका ठिकाणी राहिले. ते 8-10 दिवसातच त्यांना पुन्हा हुकूम आला की पुन्हा तुम्ही मोहिमेवर निघायचं आहे. त्या काळात महाराज साहेब म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी
शिवनेरीवर आजूबाजूच्या त्यांच्या परगण्यामध्ये भरपूर दानं दिलेत, मंदिरांना दानं दिलेत, मंदिरांना चलपत्र दिलेत, मंदिरांना उदीम दिला, मंदिरांना, ब्राह्मणांना, सगळ्या गरजवंतांना, जे जे अपंग आहेत त्यांना सगळ्यांना भरपूर काही दिले. जे जे देता येईल, जे जे शक्य होतं तिथे ते सगळे दिले. आणि अहो त्यांनी त्या लहान बाळाला आपल्या हृदयाशी घेतलं. अरे म्हणे, किती वर्षांनी तुझी वाट पाहत होतो बाबा, तू आलास, हे किती मोठं भाग्य आहे माझं. आणि जिजामातेचा निरोप घेतला की काही काही वेळेला कर्तव्य हे मायेपेक्षा आणि घरच्या पायगोव्यापेक्षा, पायगोवा म्हणजे घरातला तुमचा वावर पुरुषाचा, किंवा स्त्रीचा पायगोवा, किंवा पुरुषाचा पायगोवा म्हणजे तो घरात त्याचा वावर असतो, तो त्याला मर्यादा असतात या सैनिकांच्या आणि राजे राजवाड्यांच्या पायगोव्याला. राजांनी तडक आदेश दिला, त्यांचे शिबिरबंद सैनिक तयार झाले आणि राजे म्हणाले की चला पुन्हा भेट केव्हा होईल ते पाहूया, आम्ही कळूच, आम्ही उदयीक निघतो. आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांच्या बऱ्हाणपूरला एक स्वारी होती, त्या स्वारीवरती, त्या मोहिमेवरती त्यांना जावं लागलं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, अहो हे सगळं सोडून जाणं अतिशय त्या माणसांच्या, जरी ते सैनिक असले, जरी ते सरदार असले, जरी ते राजे असले, जरी ते मनसबदार असले, तरी त्यांच्याही जीवावर येत असतं जाणं हे सगळं सोडून. पण शेवटी कर्तव्य सगळ्यात श्रेष्ठ असतं आणि तुम्हाला कशाचीही अपेक्षा न करता तुमच्या कर्तव्यावर जावंच लागतं. आणि शहाजीराजे निघाले त्यांचा निरोप घेऊन. सगळी व्यवस्थित काळजी घ्या. त्यांना त्यांच्या व्याहानी विजयराव सिद्धोजीराव विश्वासराव हे त्यांचं पूर्ण नाव, व्याहानी त्यांना सांगितलं का राजे तुम्ही काळजी करू नका, यांना आम्ही परिपूर्णतेने यांच्याकडे लक्ष देऊ. बिलकुल तुम्ही जिथे जसे आहात आम्हाला त्याप्रमाणे हे आम्हाला तसेच आहेत, हेच आमचे राजे आहेत असं समजून आम्ही यांचं रक्षणही करू आणि आम्ही यांचं पोषणही करू. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मोहिमेवर जा आणि आम्हाला यांचं सगळं बघणं हीच आमच्याकरता मोहीम आहे असं समजा राजे. असं म्हणून त्यांनी मानाचा नारळ शहाजीराजांना दिला, मानपान केला आणि निरोपाचे विडे द्यायची त्यावेळेला पद्धत होती. निरोपाचा विडा म्हणजे की निरोप घेताना त्या हाती प्रेमाचा विडा असायचा, तो प्रेमाचं प्रतीक विडा म्हणजे. ते विडे निरोपाचे दिले आणि सांगितलं की महाराज आमच्यावर असंच प्रेम राहू द्या, अशाच वारंवार तुमच्या भेटी या शिवनेरीवर होऊ द्या, तुमच्या पदचिन्हांनी पवित्र झालेला हा गड पुन्हा पुन्हा आम्हाला पाहावासा वाटेल असे किल्लेदार त्यांना बोलले. आणि राजे घोड्यावाला टाच मारून दौडत निघाले आणि पुढच्या मोहिमेवर ते निघाले. वेळ आणि समय दोन्ही एकच. हे दोन्ही कोणाकरता थांबत नसतात आणि गेलेला वेळ किंवा गेलेले समय किंवा गेलेला भूतकाळ तुम्हाला परत काही आणता येत नाही. म्हणून त्या वेळेला महत्व असतं आणि सैनिकी क्षेत्रामध्ये एका योग्य वेळेवर योग्य स्थळी पोहोचणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणून ते लगबग करून हरारी करण्याकरता तिकडे बऱ्हाणपूर क्षेत्री शहाजीराजे निघून गेले आणि इकडे संगोपनाची जबाबदारी पूर्ण मग आपल्या जिजामातेवर पडली. जिजामाता सुद्धा त्यांना दररोज सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायची. अहो कुळंबिणी आणि दास्या तर कित्येक असायच्या, पण स्वतःच्या मुलाचं नाव माखू घालण्यात जो आनंद असतो आईला, तो आनंद आई झाल्याशिवाय कळत नाही बघा. जी आई असते
तिला कळतं की काय आहे या मुलाचं करणं, काय या मुलाला हवं आहे ते त्या मुलाच्या स्पर्शावरनं, त्या मुलाच्या रडण्यावरून, त्या मुलाच्या हातपाय हलवण्यावरून आईला समजत असतं त्याला आनंद होतोय की तो रडतोय की त्याच्या पोटात दुखतंय. तिथे सगळ्या गोष्टी होत्या हजर. आणि अशा रीतीने काळ पुढे सरकत गेला. जाता जाता काळ या गोष्टीला जवळपास 3-3.5 वर्ष झाले. आणि नंतर तिकडच्या मोहिमा संपवून राजे पुन्हा आपल्या गावी म्हणजे ते दौलताबादला जायची त्यांची तयारी होती. परंतु मध्ये शिवनेरीवर सध्या यांना ठेवलं असल्यामुळे ते शिवनेरी क्षेत्री आले. मित्रांनो, काळ कधीच एकसारखा स्तब्ध होत नसतो. काळ पुढे पुढे सरकत असतो. त्या काळाप्रमाणेच सगळ्या गोष्टी बदलत असतात. त्यावेळेला राजांचे जवळचे जे सगळे मित्र आदिलशाहीमध्ये स्थिर होते तिथे फार मोठ्या उलाढाली चालू झाल्या होत्या राजे येईपर्यंत, शहाजीराजे येईपर्यंत. शहाजीराजेंच्या वडिलांचे मित्र रणदुल्ला खान, रणदुल्ला खानांचा त्यांचा अतिशय जवळचा सहयोगी आणि तिथला वजीर खवास खान आणि तिथले अतिशय मोठे मातब्बर सरदार मुरारी पंत जगदेव या सगळ्यांची घालमेल होत होती. का? कारण त्या राज्यामध्ये बेदिली माजली होती. याचं कारण एकच होतं, त्या राजाच्या बायकोचा दूरचा नातेवाईक होता तो, त्या आदिलशहाचा नातेवाईक. त्याचं नाव मुस्तफा खान. अतिशय हुशार, कोल्ह्यासारखा हुशार आणि चतुर. सैतानासारखं त्याचं हृदय होतं, अंतःकरण सैतान जणू. समोरच्याला अतिशय गोड शब्दांनी आपल्या जाळ्यात फसवणारा. त्याच्याकरता एक फार सुंदर सुभाषित दिलेला आहे सुभाषितकारांनी. तो मोह मला टाळता येत नाही. त्यांचं म्हणणं असं असतं सुभाषितकारांचं, अर्थात तो ज्याचा त्याचा अनुभव आहे. प्रत्येकाला असं वाटतं की समोरचा माणूस आपल्याशी खूप गोड बोलतोय याचा अर्थ तो खूप चांगला आहे, असं नसतं. पक्क लक्षात ठेवायचं. बिलकुल. सुभाषितकार सांगतात की बाबा रे, ते सुभाषित जेव्हा बनवतात हे फार मोठ्या अनुभवाअंती या शास्त्रकारांना ज्ञान प्राप्त झालं असतं. हे काही उन्हामध्ये वावरून त्यांचे केस पांढरे होत नाहीत बघा. ते म्हणतात हे जे माणसं असे गोड बोलणारे असतात यांच्या गोड बोलण्यावर कधी जाऊ नका. हे जे अतिशय गोड शब्द साखरेमध्ये घोळवून ओठांवर आणतात, हे सगळ्यात यांच्या इतका खलनायक आणि यांच्या इतका दुष्ट माणूस कोणी नसतो. सुभाषित असा आहे मित्रांनो, मधु तिष्ठती जीवाग्रे हृदये तू हलाहल. याचा अर्थ असा की मधु म्हणजे मध किंवा साखर जिभेवरती त्याच्या अगदी एकसारखी लावलेली असते आणि त्या जिभेवरच्या शब्दांमधनं जी वैखरी येते ती इतकी गोड असते की समोरच्याला वाटतं की याच्यासारखा आपला मित्रच नाही, हाच आपला मित्र. आणि त्याच्या हृदयात मात्र याला गोड कपटाने फसवून याचा काटा कधी काढतो असं त्या दुष्ट माणसाला झालं असतं. असा तो मुस्तफा खान होता. त्याला शहाजीराजांचं बद्दल कधीच प्रेम नव्हतं आणि हे तिघही शहाजीराजांना नेहमी मदत करणारे होते. तिघही, रणदुल्ला खान, खवास खान आणि मुरारी किंवा मुरार जगदेव हे अत्यंत बलाढ्य सरदार होते आदिलशाहीचे, विजापूरचे. यांचा सगळ्यांचा एक प्रेमओढा शहाजीराजांच्या
कर्तृत्वामुळे, शहाजीराजांच्या शौर्यामुळे, शहाजीराजांच्या पराक्रमामुळे, शहाजीराजांच्या निधड्या छातीमुळे आणि पूर्ण जंग मारून नेण्याच्या वृत्तीमुळे, जंग मारून नेणे म्हणजे लढाई जिंकणे पूर्ण किती कठीण असो, त्याच्यामुळे त्यांचं शहाजीराजांवर प्रेम होतं. जरी ते त्यावेळी विजापूर आदिलशहाचे मनसबदार नव्हते. मित्रांनो, या थोर माणसांनी अनेक चाकऱ्या अनेक ठिकाणी केल्या, सगळ्या पातशाह्यांमध्ये फिरला आणि त्यांना एक अनुभवाला यायला लागलं. काही गोष्टी माणूस अनुभवांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाने पेटून उठतो. तसे शहाजीराजांना एकेका ठिकाणचे अनुभव येत गेले. या पूर्ण कार्यकाळामध्ये, या 8 वर्षात त्यांनी वेगवेगळ्या पातशाह्यांमध्ये मनसबदाऱ्या केल्या, म्हणजे नोकऱ्या केल्या आणि त्यांना आढळलं की कोणालाही आपली फक्त लढाई जिंकण्याकरताच आपली जरूर असते, त्याच्यानंतर आपल्याला खड्यासारखं बाजूला टाकलं जातं. हे त्यांच्या अनुभवास आलं. याला उत्तर काय हो, काय करायचं? आज मोगलशाही सोडली, उद्या दौलताबादची निजामशाही, तिथली निजामशाही सोडली, कुतुबशाहीमध्ये जा, कुतुबशाहीमधून बेरीजशाहीत जा, तिथे पटलं नाही काढून दिलं तर दौलताबादला जा, तिथून पुन्हा मोगलांकडे जा. असं एखाद्या पायाला भिंगरी असलेल्या माणसासारखं त्यांना फिरत राहावं लागलं आणि त्यांनी मग एक ठाम निर्णय घेतला. एक लक्षात घ्या मित्रांनो, असे ठाम निर्णय घ्यायला तुम्हाला कोणीतरी स्फूर्ती देवता लागत असते आणि आमचं मत असं आहे की ती स्फूर्ती देवता दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची धर्मपत्नी म्हणजे आपल्या बाळाची आई जिजामाताच होत्या. त्यांच्यातलं स्फुल्लिंग पेटवावं लागतं, त्यावेळेला त्याला स्वत्व जाणवतं. स्वतः स्वामित्वाचा धनी कसा हो ही आस त्याला लागते आणि तशी शहाजीराजांना लागली आणि त्यांनी एक प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. अर्थात त्यावेळी त्यांचे आदिलशाहीतील तिघही मित्र मुरारपंत जगदेव, रणदुल्ला खान, खवास खान हे जिवंत होते आणि त्यांनी म्हटलं की काही हरकत नाही, एक दुसरी निजामशाही तुम्ही स्वतःची निर्माण करा, हम आपको साथ देंगे, कोई फरक नहीं पड़ता. का साथ देंगे? कोण कशा करता दुसरं राज्य आपल्या भोवती उभं करेल हो? याचं कारण होतं. आजकाल जसा बफर झोन म्हणतात दोन राष्ट्रांमध्ये असतो बघा, जसं चीन आहे, भारत आहे, मध्ये बफर झोन असतो, तसं मोगलशाही कुठल्याही पातशाहीच्या मध्ये जर शहाजीराजांचा बफर झोन जर आपल्याला ठेवता आला तर शहाजीराजांची वेळेवर आपल्याला केव्हाही मदत होईल असं त्या आदिलशाहीच्या या सरदारांना वाटायचं. म्हणून ते म्हणे कोई बात नहीं, पूरी 6वीं निजामशाही हो जाएंगी, राजे आपका जो मंसूबा है वो पूरा कर दो, देख लेंगे क्या होता है आगे. शहाजीराजांनी त्यावेळेला लक्षात आलं त्यांच्या की दौलताबादची निजामशाही मुघलांनी बुडवली त्यांनी, पण तिथला एक वंशज, लहान बाळ, लहान मुलगा साधारणतः 4 ते 5 वर्षाचा कैद करून नेला होता आणि त्याला जुन्नरच्या जवळ देवधन नावाचा एक छोटासा गडीवजा किल्ला आहे तिथे ठेवलं होतं. मला एकदा राजकारण डोक्यात चालू झालं मग सगळ्या चाली आपोआप यायला लागतात बघा. शहाजीराजांनी ठरवलं की पहिला आपण एका हिंदू राजांनी जर काही चालू केलं तर त्याच्यावर आक्षेप येतील, त्याच्यापेक्षा या निजाम वंशाला आपल्या मांडीवर जर घेतलं, आपल्या काब्यात घेतलं, आपल्या कैयात घेतलं, आपल्या ताब्यात घेतलं आणि आपण जर वेगळी निजामशाही याच्या नावाने चालू केली तर कदाचित आपल्याला ज्या प्रकारे राज्य करायचं त्या प्रकारे करता येईल. या नवीन निजामशाहीचे
वजीर आपण राहू आणि आपल्याला जसं करायचं असेल तसं हे निजामाचं बाळ आपलं ऐकेल. आणि त्यांनी जीवधनवर धडाका मारून त्या निजामाच्या वंशाला, त्या लहान मुलाला आपल्या ताब्यात घेतलं, त्याला समजवलं. त्याच्या जवळचे नातेवाईक होते त्यांना समजवलं की जे काय करतोय ते या लहान मुलाच्या भवितव्याकरता, आणि हा मोठा झाला की याच्या नावाने निजामशाही चालू करू आपण. आणि त्या नावाचं, त्या वंशाचं नाव होतं मूर्तजा. माझा काय विरोधाभास आहे बघा. नाव त्याचं मूर्तजा. मूर्तजाचा नावाचा अर्थ आहे जो सगळ्यांना खूप हवाहवासा वाटतो, जो सगळ्यांना खूप आवडतो, त्या व्यक्तीला ते नाव उर्दू लोक, मुसलमान लोक मूर्तजा नाव देतात. ना हवा हवासा होता का? हवा हवासा नव्हता म्हणून तर हा कैदेत होता. ही दैवाची चाल असते, दुर्दैव असतं ते. तरी पण महाराजांनी याला घेतलं मांडीवर आपल्या आणि राज्य चालू केलं. झालं. राज्य चालू केल्याबरोबर तुमच्या अस्तनीतले काही निखारे असतात जे तुम्हाला दिसतात आणि सलत असतात आणि जाणवत असतं की हा आपल्या विरुद्ध कधीही उठाव करू शकेल. शहाजी राजांनी अतिशय मनसोक्त विचारांनी आणि अतिशय प्रगल्भतेने हे एक स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या मनात जागवायचा खूप प्रयत्न केला. त्यांना वाटलं की या निर्मिती याच्यातून आपण स्वराज्य निर्माण करू शकू, काहीतरी हालचाल होईल, छोटंसं का होईना आपलं स्वतंत्र सार्वभौमत्व नसलं तरी स्वतंत्र आपलं राज्य आपल्याला मिळेल, आपण सगळं तसं करू. पण इंग्रजीत एक म्हण आहे, काय म्हण आहे? मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. तसं आपल्या मराठीत आपण म्हणतो की कर्माने केलं पण दैवानी नेलं. तसं इथे शहाजी महाराजांची ही मोहीम अशी चालू केल्यावर शहाजहान बादशाला तिकडे खूप राग आला कि अरे ऐसा कैसा किया, अपना खुद का राज. एक काफिर. काफिर या शब्दाचा उर्दूतला अर्थ आहे मित्रांनो, अहो कोणी कोणाला काही म्हणावं. खरं सांगू का तुम्हाला, अनेक शब्द आहेत जे आता सध्या किंवा त्याही वेळेला दरबारी भाषा म्हणून फारसीतनं अरबीतनं जे आले तेच सर्व मराठी लोकांच्या मुखी होते आणि तेच शब्दांमध्ये सगळी दरबारी भाषा, इव्हन गावकऱ्यांची भाषा, जरी खूप शिकलेले नसायचे तरी भाषा ती दरबारीच असायची. एक काफिर राजा बन रहा बोले, कैसे काय आपको चलता है. म्हणून त्या शहाजहाननी मोठं भलं मोठं फरमान त्या तिथे आदिलशहाला पाठवलं. ह्या जो शहाजी राजा आहे याला नेस्तनाबूत करा. ह्याला जर नेस्तनाबूत कराल तर पूर्ण याच्या अखत्यारीत जेवढं काही आहे या शहाजीच्या हे मी तुम्हाला देऊन टाकेन आदिलशहाला. आदिलशाह इतका भोळा होता का की असं नुसतं म्हटलं म्हणजे होत असतं काय की देऊन टाकेन, तुम्ही त्याचा प्रतिबंध करा. म्हणजे तुम्ही शहाजीराजांवर जाऊन तुटा पडा, त्यांना हरवा आणि त्याला पकडून माझ्याकडे आणून द्या. हे तर शक्यच नव्हतं. असं पकडू शकतं का वाघाला कोणी हाताने? हा तर इथे नुसता वाघ नाही, वाघ आणि सिंहाचं मिश्रण होतं शहाजीराजे म्हणजे. कोणाची म्हणजे स्वप्नात सुद्धा हिंमत नव्हती त्यांना पकडण्याची. हे काय पकडणार आहेत? पण हा पण जिथे जिथे आयुष्यात येतो या पणामुळे सगळं बदलून जातं. त्यावेळेला तिघही यांचे मित्र शहाजीराजांचे आदिलशाहीत होते. त्यांनी आदिल सांगितलं की या मोगलांना साथ देऊ नका, हे आत्ता आपल्याला म्हणतील आणि नंतर आदिलशाही बुडवतील.
या शहाजीराजांची आपल्याला वेळोवेळी मदत येईल, यांना जसं आहे तसंच राहू द्या. करेना का त्या मूर्तजाला मांडीवर घेऊन त्यांनी त्यांचं राज्य, आपल्याला तर मदतच करतायत ना. आपल्या आदिलशाहीला त्यांनी काही इजा केली आहे का? पण हे सांगणं त्या फतेह खानला, जो त्या निजाम शहाचा बायकोचा नातेवाईक होता, त्यांनी अतिशय चतुराईने आदिलशहाचे कान भरले. हे मुरारपंत जगदो साधे होते का हो? अतिशय 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 मोठा, फार मोठ्या मनाचा आणि फार तगडा सरदार होता तो आदिलशाहीचा. त्याच्या मोठेशाहीचं एकच उदाहरण देतो आणि पुढे सरकूया आपण. ते सन्मानाने, कर्तबगारीने, कर्तृत्वानी, कर्मानी आणि त्यांच्या शौर्यांनी शहाजीराजांपेक्षाही कमी नव्हते बघा. आणि शहाजीराजांचे ते खूप मोठे होते. शहाजीराजांपेक्षा मालोजी राजांचे मित्र खरे ते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून रणदुल्ला खान जो होता, मुसलमान, धर्मानी मुसलमान, जातीने मुसलमान, वागण्याने मुसलमान होता का? असेलही कदाचित. इतिहासामध्ये मतभिन्नता असते, परंतु या आदिलशाहीचे जे स्तंभ होते, शहाजीराजांसारखे किंवा मुरार जगदेवांसारखे, त्याच्यावर त्याचं अतोनात प्रेम होतं. आणि त्यांनी नागरगाव म्हणून एक जवळ आहे, तिथे या जगदेवांची सन्मान करायचं ठरवलं. आणि अशा माणसाचा सन्मान म्हणजे आजकाल जसा हार घालतात किंवा आजकाल शब्द आहे बोके, फुलांचा बोके दिला समारंभात. आणि तो बोके म्हणजे काय? बोक्याचा भाऊ, फुलांचा गुच्छ दिला म्हणजे झालं काय? त्यांनी त्या मुरार पंतांची तुला केली आणि तुला दान केलं. तुला म्हणजे एका तराजूत मुरार पंतांना बसवायचं आणि त्याच्या भारोभार, त्यांच्या वजनाच्या भारोभार सगळ्या गोष्टी त्या तिथल्या परिसरातल्या लोकांना वाटून द्यायच्या. मग याच्यात सगळं आलं, सोने आलं, रूप आलं, नाणं आलं, सैन्य आपलं, घोडे आले, गज आले, अजय आले, सगळे आले, जे काही येईल, धान्य आलं, सगळं, साखरेपासून तर गुळापर्यंत, तलवारीपासून तर भाल्यापर्यंत सगळ्यांचं तुला केली तिथे. या मुरार जगदेवांची, मुरार पंत जगदेव अत्यंत विद्वान माणूस, अत्यंत पराक्रमी माणूस. अशा माणसाला अत्यंत धोक्याने मुस्तफा खाननी, जो आदिलशहाचा दूरचा, बायकोचा दूरचा नातेवाईक होता, त्यांनी या मुरार खानाच्या विरुद्ध आदिलशहाचे कान फुंकले की हा तर तुमची गादी घेणार आहे. बघा रणदुल्ला खानी त्यांना मिळाले, त्यांनी केवढी मोठी तुला केली. तिथे काय काय वाटलं त्यांनी, पोते पोते भरून सगळं वाटलं लोकांना. आणि एवढंही नाही तर नागरगाव म्हणून जे नाव होतं, त्या नागरगावाचं नावही रणदुल्ला खानांनी त्याच्या सन्मानार्थ आणि शहाजीराजांनी मुख्य म्हणजे बदलून तुळापूर असं केलं. या तुळापुराचा उल्लेख नंतर फार पुढे येईल. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, त्या नागरगावचं तुळापूर झालं आणि बादशाला खटकलं. आणि त्या बादशाने काय करावं, धोक्याने या मुरार पंतांना विजापूरमध्ये पकडून त्यांची गाढवावरून धिंड काढली शिक्षा म्हणून. काय गुन्हा केला होता हो त्यांनी? दौलती करता खपले, दौलती करता नुसता घाम नाही, दौलती करता रक्तही गाळलं होतं या मुरार पंतांनी आदिलशाही करता, आदिलशाही वाढवण्याकरता. सगळं त्या बादशाच्या मनाप्रमाणे करायचे. अत्यंत पराक्रमी असूनही काय मिळालं त्यांना? याचं कारण होतं, काही लोक कानाने अत्यंत हलके असतात. कोणी काही सांगितलं तर त्यांना ते पटकन पटतं आणि त्याप्रमाणे ते वागतात. आणि त्यांनी या मुरार जगदेवांची धिंड काढली, त्यांची जीभ कापली, त्यांचे कान कापले, त्यांचे डोळे त्यांच्या खोबडीतनं डोळ्याच्या काढले आणि धिंड काढून त्यांना मारून टाकलं. त्यांना मारलं तरी त्या मुस्तफा खानचं
समाधान झालं नाही, कारण त्यांना माहित होतं की शहाजी राजांना मदत करणारा अजून एक त्या मुरारी जगदेव मुरार पंतांच्या इतकाच मातब्बर सरदार रणदुल्ला खान होता. रणदुल्ला खानाच्या लक्षात आलं की ही खेळी काय आहे, म्हणून त्यांनी दूर करण्याकरता चाल खेळली, पण ती काही यशस्वी झाली नाही. आणि त्या मुस्तफा खाननी रणदुल्ला खानांचाही काटा काढला. रणदुल्ला खानांनाही अतिशय विमनस्क अवस्थेत पकडून त्यांनाही मारून टाकलं. आणि मुस्तफा खान स्वतः वजीर बनला. आणि त्या काळामध्ये त्यांनी मग अतिशय नम्रपणे शहाजहान बादशाला त्याचा मुलगा शुजा, शहाजहान बादशाचे 4 मुलं होते, त्याच्यापैकी शुजा त्यावेळी बऱ्हाणपूरला परागण्याचा त्याला प्रमुख केलं होतं. त्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही जर या शहाजीला हरवण्यामध्ये मला जर मदत कराल, हा शहाजी सध्या जीवधन किल्ल्यावर आहे, एकुलता एक निजामाचा वंश त्यांनी मांडीवर घेतला आहे आणि त्याच्या नावाने तो राज्य करतोय, त्याला जर तुम्ही हरवण्यात मला मदत कराल तर मी पूर्ण विजापूर तुम्हाला देऊन देईन. पहा किती उलट्या काळजाचा माणूस हो. विजापूर देईल कसा हो? तो राजा होता का तिथला? नाही. पण त्याच्याजवळ जे काल हृदय होतं, त्याच्याजवळ इतकं बदमाश अंतःकरण त्या माणसाचं होतं की त्यांनी शहाजहानला अर्जी केली की तुम्ही या फौजेसकट तुम्ही आणि मी आणि आमची विजापूरची फौज मिळून त्या शहाजीला पकडू, त्याला खेचू. तर त्याच्या दुर्दैवाने रणदुल्ला खान त्यावेळी पूर्णपणे जखमी जरी असले तरी मेलेले नव्हते. त्यांनी शहाजी राजांवर हल्ला करण्याकरता मोगलांची फौज मागवली. मोगलांची फौज आली. मोगल आणि विजयपूरची फौज या दोघांनी मिळून शहाजी राजांच्या सैन्यावर हल्ला केला. शहाजी राजांनी देवधनवरनं त्वरित त्या मुर्तजा नावाच्या निजामाच्या वंशाला हटवून त्याच्यासोबत माहुलीच्या किल्ल्यावरती पलायन केलं. माहुलीच्या किल्ल्यावर आपली संरक्षण फळी इथल्यापेक्षा मजबूत राहील हे त्यांनाही कळून चुकलं होतं, म्हणून शहाजीराजे तिथे गेले. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या वेळी दुर्दैवाचे फेरेच्या फेरे येत असतात त्यावेळी पराक्रमाला, पराक्रमी पुरुषाला आणि त्याच्या कपाळी असलेल्या प्रार्थनाप्रमाणेच चालावं लागतं. आणि ती लढाई, कारण त्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला आणि यांची सगळ्या आतल्या लोकांची उपासमार होऊ लागली त्या किल्ल्यावरच्या. आणि वेढा इतका बळकट होता की मुंगी आत जाऊ शकणार नाही त्या माहुलीच्या गडावर, एवढा तो वेढा होता. आणि शहाजीराजांना शस्त्र खाली टाकावे लागले. कशा करता की किल्ल्यामधले जे साधे लोक होते ते मारल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना मुघलांच्या समोर गुडघे टेकावे लागले आणि त्यांनी ते टेकले. मुघलांमधले जे लोक आले होते त्यांना शहाजीराजांनी अतिशय नम्रपणे विनंती केली, हा लढा तुमच्या माझ्यातील आहे, माझं जे काय करायचं ते तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करा, पण माझ्या मांडीवर जो आहे तो काही हिंदूचा वंशज नाही आहे, तो काफिरच आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तो त्या इमाम निजाम शाह जो होता दौलताबादचा त्याचा वंशज आहे. त्याला जर जीवानिशी तुम्ही मारणार नसाल तरच मी हा किल्ला तुमच्या हवाली करतो आणि हा प्रदेश सोडून मी चालला जातो. त्यांची काही ताकद नव्हती हो शहाजीराजांना पकडून घेऊन जायची तिकडे. त्यांना माहित होतं पकडून घेऊन जाण्याची ताकद नाही, कसाही सुटून जाईल आणि आपल्यालाच मारेल. तर ते म्हणे ठीक आहे तुम्ही येथून चालले जा. शहाजीराजांना ते कबूल करावं लागलं. शहाजीराजांनी मोठ्या दुर्दैवाने आणि
कोणाला दोष न देता, सैन्यांना दोष न देता तो किल्ला मोगलांच्या हवाली केला. पेमगिरीवरही त्यांनी काही काळ वास्तव्य केलं, पेमगिरी नावाच्या किल्ल्यावर, आणि तिथून माऊलीला, आणि तो वंशज त्यांनी मुर्तजाला अत्यंत दुःखी अंतःकरणाने मोगलांच्या हवाली केलं. आणि हे स्वतः आपल्या मोजक्या सैन्यासकट बाहेर निघाले. रणदुंगा खान मरणोन्मुख परिस्थितीत असतानाही त्यांनी आदिलशाहला एकच सांगितलं की मला तर तुम्ही अतिशय यांनी मारलेलंच आहे, मला अगदी अंगम गलितम पलितम मुंडम या अवस्थेत आणून ठेवलेलं आहे, पण माझी एक विनंती आहे, तुम्हाला पटेल तर पहा, अजून तुम्ही जिवंत आहात, अजून तुम्ही मेलेले नाही आहात. तुम्ही या शहाजीला जा तुमच्या आपल्या विजापूरच्या दरबारात जर घेतलात तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. त्यालाही आता दुसरीकडे कुठे जाण्याची शक्यता नाही आहे. तर तुम्ही शहाजीराजांना आपल्या आदिलशाही विजापूरच्या दरबारात आणा. माझा मृत्यू तर अटळ आहे, मला या मुस्तफा खाननी विषय दिलेला आहे, मला यांनी पांगळी केलेला आहे, मी तर मरणारच आहे. पण मरण्याच्या आधी तुमच्या चरणी चांगली एखादी गोष्ट करून जावं या आदिलशाही करता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हा अत्यंत पराक्रमी शहाजीराज यांनी याच्या आधी आपल्याला सहाय्य केलेले आहे, याला अतिशय मान मरातबाने तुम्ही विजापूरमध्ये आणा, याचा गौरव करा आणि याला पदरी लावा, ही अशी मी विनंती करतो. काय असतं जेव्हा आपल्यापेक्षा खूप वयाने मोठे, अनुभवानी मोठे, ताकदीने मोठे माणसं जेव्हा आपल्याला नम्रपणे विनंती करतात, त्यावेळेला तो राजाही त्या क्षणापुरता तरी निदान पागळून जातो. आणि त्याची आई जी होती बडी बेगम, ती म्हणाली ठीक आहे, लाव उसे, तख्तपोशी केली आहे. तख्तपोशी म्हणजे आमच्या पुढे सलाम करायला आणा त्याला आणि मग आम्ही निर्णय देऊ. शहाजीराजांना कुठला पर्याय नव्हता हो. पराभूत सैन्याचं स्वागत करण्याची त्यावेळेला पद्धत नव्हती. पण या शहाजीराजांचा दराराच एवढा होता की तशाही परिस्थिती या विजापूरकरांनी आणि मोगलांनी त्यांचा जरी पराभव केला होता तरी बडी बेगम आणि मोहम्मद आदिल शाह यांनी शहाजीराजांचं विजापूरमध्ये फार मोठं स्वागत केलं. स्वागत करताना शहाजीराजे स्वतः एकदम ताबडतोब आले असतील का विजापुरात? नाही, ते प्रथमतः शिवनेरीवर जाऊन जिजामातेशी बोलणे करून आले की मला माफ करा, तुमच्या मनातला जो संकल्प होता तो आम्ही तडीच नेऊ शकलो नाही, आम्ही स्वातंत्र्य आणू शकलो नाही, आम्ही स्वराज्य तुमच्या मनातलं आमच्या मनातलं जे साकारायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला साथ दिली नाही, आम्ही साकारू शकलो नाही. माझ्या पुढे आता हाच पर्याय आहे आणि हे आदिलशाह जसं सांगतील तसंच मला वागावं लागेल, असं सांगून शहाजीराजे त्या विजापुरात गेले. विजापुरात जातेवेळी त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय साधारणतः 5.5 ते 5 वर्षाचं होतं. विजापुरात शहाजीराजे गेले, ज्यावेळेला त्यांना गेल्यानंतर अतिशय फार मोठं स्वागत केलं, मी आताच सांगितलं तुम्हाला. मग त्यावेळी आमचे बाळराजे काय करत होते हे पाहूया. त्यांना किती आनंद झाला शहाजीराजांना. का बरं आनंद झाला? तुम्हाला असं वाटतं का की इतके वर्षांनी ते आले, 3.5-4 वर्षांनी भेटी झाले मुलाच्या म्हणून त्यांना आनंद झाला? नाही. त्यांनी काय बघितले तिथे शिवनेरीवर आल्यावर? त्यावेळेला जे वापस आले हरून, त्यांनी पाहिलं की काय करत होता आमचा शिवबा राजा, शिवबा बाळ 5.5 वर्षाचा, काय करत होता तो? एका जणांनी फार चांगलं सांगितलंय, ते उद्धृत करण्याचा मोह मला होतो. त्या महाराजांचं कौतुक या 2 ओळीत केलेलं आहे त्यांनी, कवीनी. त्या
तो म्हणतो की राजांना शहाजीराजे आल्यावर ते पाहत राहिले. काय पाहत राहिले? अहो, मुलं तर प्रत्येकाला भेटतात. आमच्या तुमचे मुलं असतात जे ते काय खेळत असतील? जास्तीत जास्त कंचे, गोट्या, गिल्ली दांडू, पतंग, खुपसणी, हे आमच्या विदर्भातले खेळ सांगतोय मी. येंगा बेंगा, लगोरी जास्तीत जास्त, किंवा खुपसणी पावसाळ्यामध्ये असं खुपसत जातात, किंवा चक्का चक्का, किंवा डाबडुबली असते एक खेळ, झाडावरती खेळतात. असे खेळ आमचे सर्वसामान्यांचे मुलं खेळतात. हा सर्वसामान्य होता नाही. शहाजीराजे आल्यावर त्यांना आनंद झाला. तेव्हा मला उद्धृत करायचा मोह मी पुन्हा आवरत नाही. आणि तो कवी म्हणतो, जरूर मोठे कान करून ऐका काय म्हणतो. अहो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, अशी म्हण आहे. आमचं म्हणणं आहे, मुलाचे पाय त्याच्या अंगणात दिसतात. छोटी छोटी तलवार आणि छोट्या छोट्या ढाली, छोटी छोटी तलवार आणि छोट्या छोट्या ढाली, वार करीताना खेळी, वार करीताना खेळी, शिवबाचे सवंगडी, वार खेळताना होई, खटाखटी आवाज, खटाखटी वाजे, लाकडाच्या तलवारी अन लाकडाच्या ढाली, अंगणात खेळताना वाजे, खटाखटी वाजे, खटाखटी वाजे. खोटे खोटे किल्ले आणि छोटे छोटे सरदार, खोटे खोटे किल्ले आणि छोटे छोटे सरदार, अंगणात खेळता, अंगणात खेळता रंगती राजे, अंगणात खेळता शिवबा राजे. असं तो कवी सांगतो. शहाजीराजांना खूप आनंद वाटला. काय बात आहे म्हणतो, काय कवी केली इथल्या इथे. आणि राजे खुश झाले. त्यांनी पाहिलं की आपला मुलगा आहे. अहो, लहानपणी त्यांचे खेळ काय होते? आपसा आपसात, मी राजा तू वजीर, सैन्य, आपसात लढायचं, खोटे किल्ले, खोट्याच तलवारी. अहो, त्या तलवारींचा खणखण आवाज येईल का? लाकडाच्या तलवारी, लाकडाच्या ढाली, आवाज खटाखटीच येणार. खटाखट खटाखट खटाखट. त्यावेळेला त्यांच्या मनातले जे खेळ होते तेच मोठेपणी सत्य होणार होते. असे आमचे बाळ शिवाजीराजे. आणि त्यांना पाहून शहाजीराजे म्हणाले की आम्ही विजापुरात सुद्धा एक जाऊन येतो आणि त्यानंतर बघू काय करायचे ते. आणि शहाजीराजे विजापुरात आलेले आहेत आणि त्यांचे फार मोठे स्वागत झाले तिथे. आणि स्वागत झाल्यावरती शहाजीराजांनी मनात काही संकल्प रचले की आपल्याला हा ठेवून तर घेतोय आणि याच्या पुढे या बैठकीत आपण या आदिलशहाकडनं काय मागायचे आणि काय करायचे हे त्यांनी ठरवले. आणि रणदुल्ला खानांच्या खानात रणदुल्ला खान लंगडत लंगडत एक पाय त्यांचा कापला होता या मुस्तफा खाननी लढाईत. एवढं असूनही त्या बादशहानी त्या मुस्तफा खानला काही शिक्षा केलेली नव्हती. आणि बादशाला त्यांनी बडी बेगम आणि बादशाह यांना कुर्निसात केला आणि सांगितलं की मी तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आलो आहे, पण माझ्या काही अटी आहेत. आणि महाराज साहेबांनी म्हणजे शहाजीराजांनी, अरे सिंह आणि वाघ हरला म्हणून तो काय गवत खातो का हो? त्याला त्याच्या ताकदीची कल्पना असते आणि समोरचा माणूस त्याला का बोलावतोय याचीही त्याला कल्पना असते. आणि यानंतरचा भाग, आजचा 7वा भाग, मी इथे विजापूरच्या दरबारात ते आले, त्यांचं स्वागत झालं. इथे विराम देतो माझ्या शब्दांना. बाकी आपण पुढच्या भागात जाऊ. पुढचा भाग ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुढे काय झालं हे मी सांगेनच. आणि आपल्या नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे म्हणा, माझ्या
प्रथेप्रमाणे म्हणा महाराजांची आरती गाऊ आणि तेथे मी माझ्या शब्दांना विराम देईन. मित्रांनो, माझ्यासोबत आपापल्या घरी जरूर हे म्हणा, अतिशय आवश्यक आरती आहे. सुख करता दुःख हरता जितक्या प्रेमाने म्हणता तुम्ही, किंवा अंबाबाईची आरती म्हणता, त्याच्याही पेक्षा जोरात ही म्हणा. ही सगळ्यांच्या आपल्या उपयोगाची आहे. जरी आज निरुपयोगी वाटली तरी पुढे हीच कामात पडणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझ्यासोबत तुम्ही कंठरवानी कंठरव, जोरात कंठरव करा. इंद्रजिमी जंब पर वाळव सुअंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, रघुकुल राज है. पौनवरी वाह पर, संबुरती नाह पर, जौ सहस्र वाह पर, राम द्विज राज है, राम द्विज राज है. दावद्रम दुंड पर, चीत मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मुग राज है, जैसे मुग राज है. तेजतम अंश पर, कन्न जिमी कंस पर, त्यों मेंछ बंस पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्री कृष्ण. शुभम भवतु.